कलावंतीनदुर्गकडे लेफ्ट राईटला प्रबळगड आणि हा लेफ्टला कलावंतीनदुर्ग. ते जेवढे आता पण ते व्हिडिओमध्ये बघितलात ना ती अर्धी चढाई आहे. तर आता बाकीची बघा वरती आहे हा कलावंतीनदुर्ग आणि हा राईट साईडला तो प्रबळगड पूर्ण चालू करूया. ही रशी बांधलेली आहे इकडे कारण की खाली तुम्ही बघू शकता कसं दरी आहे. तर आपण रशीला पकडून ते बघा हे अशी चढाई आहे. काही हे असं दिसतं काही इकडनं. हा बाबा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता खूप टायमाने ना आपण गडकिल्ल्यांचा व्लॉग काढायला आलो आहे. तर ट्रेकिंगला आलो आहे. तर आता मी आलो आहे पनवेलमध्ये आपला प्रबळगड आणि कलावंतीनदुर्ग जिकडे आहे ना तिकडे आलो आपण. तर आता आपण जाणार आहोत प्रबळगडच्या दिशेने. तर इकडे ना गाडी पार्किंगमध्ये आपण गाडी लावलेली आहे. ते पार्किंगला जागा आहे आणि हा रस्ता इकडनं यायचा. तर इकडे येण्यासाठी ना मी तर मोस्टली प्रिफर करेन स्वतःच्या व्हेकलनीच्या. आणि जर ट्रेननी किंवा कशाने आलात ना तर पनवेल स्टेशनला उतरून तुम्हाला तिकडून एक आपला एस टी भेटते ती ठाकूरवाडीपर्यंत सोडते. मग ह्या बेस विलेजपर्यंत पण तिकडनं आपल्याला ट्रेकिंग चालू करायचे. तर ह्या रस्त्याने आतमध्ये आलात ना एक छोटासा रस्ता आहे. तिकडे पार्किंगला जागा आहे पूर्ण अवेलेबल. 30 रुपये टू व्हीलर आणि 60 रुपये काहीतरी फोर व्हीलरची पार्किंग आहे. तर इथे पार्किंग करून आपण मग ह्या दिशेने जाणार आहोत. तर चला आता आपण सुरुवात करूया. नंतर आता आपण आलो आहोत ना तर प्रबळगड आणि कलावंतीनदुर्ग दोन्ही बाजूबाजूला आहेत. तर मोस्टली तर प्रबळगडसाठी आलो पण तिकडे नाही गेलो ना तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कलावंतीनदुर्ग नक्की बघा. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर तो जो रस्ता दाखवला ना आपण तिकडून न जाता तर इकडच्या काकांनी सांगितलं की इकडून ह्या रस्त्याने जावा. हा रस्ता जवळ आहे तर आपण ह्या रस्त्याने जाणार आहोत. तर ही आपली ट्रेकिंग झालेली आहे सुरू. खूप टायमाने आलो एकदम. ह्याच्या आधी तर मोस्टली मी ट्रेकिंगचे सर्व व्हिडिओ टाकायचो. तर आता आपण खूप टायमाने आलो आहे. पावसाळ्यामध्ये खूप ट्रेकिंग केली. आता बघा ही चढाई आपली सुरू झाली आहे. आपण आपल्याला थोडाफार अनुभव आहे त्या ह्याच्याने आपण जाऊया रस्ता काढत. बघा आता पुढे रस्ता चालू झाला हा असा म्हणजे वर जाण्यासाठी रस्ता तयार करतात आता. तर मोस्टली तर हा असा रस्ताच आहे 5-6 मिनटाचा. म्हणजे आता रस्ता तयार चालू आहे इकडे करणं. तर एवढी काय स्टार्टिंगला डिफिकल्ट चढाई नाही आहे गावापर्यंत. तिथपर्यंत आपण पोचूया आणि पुढे बघूया. तर आपण अजून थोडा पुढे आलात नाही हाच रस्त्याने चालत तर इकडे नाही बोर्ड लागला आहे. त्या बोर्डवरती ना सर्वांना इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत की किती फीज वगैरे आकारली आहे तर तुम्ही बघू शकता. तर आपण अजून थोडा वरती आलो तर इथे पण गाड्यांची पार्किंग आहे. तर इथे बघा स्टोननी लिहिलं आहे प्रबळगड. मस्त लिहिलं आहे एकदम. व्हाईट स्टोन आहेत व्हाईट दगड. तर इथे पण स्टॉल आहे पण त्याचा बंद आहे सध्या. इथे पण वरती गाड्या पार्क लागलेल्याच आहेत. इथे पण बघा लिहिलं आहे प्रबळगड आणि आपला कलावंतीनदुर्ग. त्या दोघांमध्ये आपण एकावरती जाणार आहोत आज. तर चला वरती जाऊन थोडं डिसाईड करूया. तर आता तो वाला रस्ता संपला आहे जो बांधून ठेवलेला आहे इथपर्यंत यासाठी. तर आता हा दगडांचा रस्ता परत चालू झाला आहे. ही बघा ही नदी आहे. नदी होती म्हणजे आता आटली आहे पूर्ण ती. तर आता आपण ह्या दगडांवरून जाऊया वरती किल्ल्याच्या दिशेने. इकडे पुढे आहेत ना साईन वगैरे काही लिहिलेले नाहीत. तर आपल्याला हा जो मेन रस्ता असा आहे ना तो पकडून चालायचा आहे. तर मध्ये पण थोड्या पायवाट वगैरे आहेत शॉर्टकटवाल्या पण त्या येऊन नका करू. जो नॉर्मल रस्ता आहे ना त्यानेच चालत या. हा बघा हा आता थोडी सावली आहे वरती. मगापासून उन्हामध्ये चालू होतो कारण की थोडा लेटच आलो ट्रेकिंगला. आता हा रस्ता बघा कसा आहे त्याच वाटेला आहे. म्हणजे जी पायवाट भेटते ना कंटिन्यू त्याने चालत राहायचं आहे. शॉर्टकट आहेत पण थोडे हार्ड आहेत ते. हा रस्त्याने आपण चालत राहूया. आता आपण इथून खालून थोडं टॉपवरती आलो. हे थोडासा बसायला वगैरे जागा आहे. हे दुकानच आहे पण सध्या तो स्टॉल बंद आहे. तर त्याच्यात राईट साईडनी हा इकडनं रस्ता जातो. तो बघा तो समोर टोक दिसतो आहे तोच आपला कलावंतीनदुर्ग.
थोडा रेस्ट करतो मी पण इकडे, कारण की थकलो जरा, म्हणून थोडं इथं आराम करूया, पाणी वगैरे पितो आणि मग पुढे जातो. आणि जर याल ना तर मोस्टली पाण्याची बॉटल घेऊनच या, कारण की वरती जर मी बघतो ना सर्व स्टॉल क्लोजच आहेत. मे बी कधी संडे मंडे ओपन असतात, तर थकायला जास्त होते. हा गरमी आणि थंडी असली तरी वरती ऊन असतोच, तर पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा. आता थोडी रेस्ट करून आपण परत निघालो इकडे वरच्या दिशेने. तर ना आता ही काकडी खाऊया आपण, मस्त मसालेदार. ही आपली हाफ चढाई. हाफ चढाईमध्ये आपल्याला एवढा टोकाला येऊन एवढा सुंदर दृश्य दिसतं. इकडे पण एक हॉटेल आहे. अजून थोडा बाकी आहे, खूप बाकी आहे. चला थोडी आता दगडांची चढाई चालू झाली आहे. हे दगडी आहेत, ते आता कंटिन्यू असंच प्यायचं आहे दगडांचा. हा पण इथून त्याचा शॉर्टकट आहे वर जायला, आणि हा नॉर्मल रस्ता आहे. थोडी अशी अवघड चढाई करून आपल्याला सांगतो. तर हे पायऱ्या आहेत इथं कंटिन्यू. तर आपल्याला मारुती रायाचे दर्शन झालेत. बजरंग बली की जय. हा घंटी नाही आतमध्ये. हे गणपती बाप्पा आणि हे आपले बजरंग बली. शे डोंगरावरती आहो आपण. हे बघा, आता आपण इथून खालून असा वर आलो तर बघा आता आपल्याला असा दृश्य दिसतं. इकडे एक दुकान दिसतो, तर इकडून बघा हा लेफ्टला एक रस्ता जातो, जिथून मधून नदी आहे, आणि एक असा हा राईटला रस्ता जातो. तर आपल्याला ना हा राईटचा रस्ता मारायचा कलावंती आणि प्रबळगडसाठी. तर हा रस्ता नाही जायचा आपल्याला. तर तिथं पुढे आलं ना नदीवर थोडे क्रॉस करून ठेवलेत की त्या रूटनी नाही जायचं आपल्याला. आणि इथे ना अशी साईन वगैरे काय आहेत नाही, पण असे ना खाली बघा जमिनीवरती ॲरो बनवले राईट साईडला की आपल्याला ह्या रस्त्यानेच जायचं आहे वरती. तर चला आपण ह्या रस्त्याने पुढे जाऊया. तर फायनली आपण आलो आहे पठारावरती. तर हा बघा, हा पठार आहे, हा वरती लागलेला, आणि हा इकडे गाव आहे. तर इकडनं हा असा नजारा दिसतो आहे. ही म्हणजे आपली अर्धी चढाई झाली आहे. जेवढी आता पण ते व्हिडिओमध्ये बघितलात ना ती अर्धी चढाई आहे. तर आता बाकीची बघा वरती आहे हा कलावंती दुर्ग, आणि हा राईट साईडला तो प्रबळगड पूर्ण असा एवढा तिथपर्यंत पसरलेला आहे. तर आपण जाणार ह्या गडावरती कलावंतीवरती. त्या गावाच्या इकडनं रस्ता आहे. तर चला आपण जाऊया पुढे. तर आहे ना, जर तुम्हाला इकडे कॅम्पिंगला यायचं असेल ना प्रबळगडच्या इकडे, तर इथे बघा हे ना इन्फॉर्मेशन आहे. प्रबळगड हॉटेल रूम अँड टेंट सर्विस, ते सर्व लिहिलेलं आहे. ईमेल आय डी वगैरे सर्व इकडे वरती येऊन तुम्हाला बघा. ते फोन नंबर पण आहेत. हे फोन नंबर आहेत. थोडे लाईट झालेत, मी मेन्शन करीन तुम्हाला. तुम्ही वरती आलात ना तिकडेच तुम्हाला भेटेल सर्व. तर त्या गावातून थोडं पुढे आलं ना तर ह्या डांबरी रस्त्याने तुम्हाला चालायचं आहे. आणि पुढे आलं ना असे रस्ते आहेत दोन. तर तिकडे आहे ना असा बोर्ड लागलेला आहे प्रबळगड आणि कलावंतीकडे जाण्याचा मार्ग. तर आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे. चला बघा, एवढा वरती डोंगरामध्ये पण हा गाव आहे. कसे राहतात रोजचं अपडाऊन. आणि वरती यासाठी गाडी बिडीचं काय साधनच नाही, तुम्हाला चालतच यायचं आहे. एवढा वरती गाव आहे, बापरे. हे बघा, असं आपल्याला इकडे जायचं आहे. आणि पुढे अजून एक आहे ना जागा आहे लेफ्ट राईटची, तिकडे लिहिलं आहे प्रबळगड आणि कलावंतीदुर्गकडे लेफ्ट राईट. राईटला प्रबळगड आणि हा लेफ्टला कलावंतीदुर्ग. तर आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे. तर लेफ्ट मारून त्यांच्या घराच्या जे असतात ना आपले आवाडं वगैरे, त्यातून आपल्याला चालत जायचं आहे. हे तर इथं आलो तर असं वाटतं मग माझ्या गावाला चाललं आहे दापोलीला, कारण की वरती सर्व तसाच ॲटमॉस्फिअर आहे. तर ना मोस्टली व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की डायरेक्ट कलावंतीदुर्गाच्या इकडनं दाखवायला चालू करतात, पण तेवढा नाही. त्याच्या आधी पण 1-1.5 तासाची चढाई आहे ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही आतापर्यंत बघितलात. तर आता असली चढाई आपण वरती चालू करूया. चला. तर वरती थोडे रस्ते कन्फ्युजन आहेत. आता हे बघा, मी आलो इकडनं खालून, तर इकडनं बघा हा लेफ्टला एक रस्ता जातो, हा सरळ एक आहे, राईटला एक आहे. तर आपण मोस्टली तर वाटतं राईटचाच आहे. तर हा राईटचाच रस्ता पकडून जाऊया. ह्या दुकानाच्या इकडनं येतो.
चला बघा आता हा राईटच्या रस्त्याने जातो आपण. तुझ्या सो हां हाच रस्ता आहे. तर तुम्ही याल वरती ना तर राईटच मारा. छोटीशी पायवाट आहे अशी घनदाट जंगलामधली, तर ती पायवाट पकडून चाला. तर आता इथून खालून वर आलो, तिकडे शॉप आहे, तिथून आहे अशी वरती चढाई. तर मी क्विकमध्ये फटफट चढून तुम्हाला दाखवतो कशी चढाई आहे ते बघा. ही अशी चढाई आहे, धपाधप उभी आहे, म्हणजे एकदम स्ट्रेट असे पाय टाकायला लागतात आपल्याला. हे बघा पटपट चढतो तरी थकलो एकदम. भुबू आहे इकडे, भुबू 2-2 कोल्हा वाटतोय त्या बहिणा मारी. काय नाही करत बाबा तुला, मी माझ्या रस्त्याला जातोय. आज तर राहील कारण की चढाई बघा काय आलं ते मला, बापरे. बघा सरळ एकदम, दगडी काय मोठ्या मोठ्या आहेत. शिट खूप डिफिकल्ट आहे. थांबा मी वर चढतो, नंतर व्हिडिओ चालू करतो. तर आता ना जिकडनं मेन चालू होतो ना तर तिकडे आपण आलो आहे. तर आता बघा इकडनं हे रोप आहे, ह्या रोपच्या सारण वर जायचं आहे. तर मी आता गोप्रोना डोक्याला लावतो आहे, त्याने तुम्हाला एक्सपिरियन्स पूर्ण समजेल की वर चढायला कसं वाटतं कसं नाही ते. तर चला गोप्रो आपण लावूया माझ्या डोक्याला आणि चढूया वरती. तर बघा आता हा आपण गोप्रो लावला आहे आणि हे बघा ही ती रोप आहे, त्या रोपच्या सहाऱ्याने आपण वर चढणार आहे. आणि हे ना हे मध्ये मध्ये आपल्याला पकडायला आहेत आणि हा रोप आहे. तर हा रोप पकडून वर जायचा. आता व्हिडिओमध्ये कसा दिसतंय ना तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा खाली आहे सर्व. एकदा ना मी व्हिडिओ पॉज करून बघतो आणि परत चालू करतो हा, म्हणजे मला अंदाज आहे की दिसतंय की नाही ते. तर चला आपण परत चढायला चालू करूया. ही रशी बांधलेली आहे इकडे, कारण की खाली तुम्ही बघू शकता कसं दरी आहे. तर आपण रशीला पकडून पकडून, हे बघा हे रशी तर पण कमजोर झाले, हे बघा कसं झालं त्या रशीची हालत. तसं इथे पकडून पकडून, आणि रशी सोडू नका, भले इथं थोडा हे आहे गॅप आहे पण ही रशी सोडून आपल्याला चालणार नाही. आता आपण आहे ना थोडा फिरून जाऊया. हे बघा इकडं जागा आहे चढायला. आता इथून पुढे ना स्टेप्स चालू होतात आहेत कलावंतीन फोर्टच्या, ज्या मेन आहेत तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये बघता. हे बघा आता इकडनं हो आलो आपण वरती आणि हा स्टेप चालू झाले आता इकडे. चला आता जाऊया वरती आपण. कसा खाली दिसतो बघा. आता स्टेप्स आहेत फोर्टच्या. बघा इथे एक पाय ठेवून वर पकडून, बापरे, त्यानंतर इकडे असा ठेवून हे वरती आलो आपण. बघा कुत्रा पण वर चढला, एक वर जाऊन दाखवतो. हे बघा इथे स्टेप आहेत, स्टेपने आपल्याला जपून जपून वर चढायचं आहे. हा हे वर आलो आपण. बापरे काय खतरनाक व्ह्यू आहे. तर हा बघा हा डॉगी वरती आला आहे, तर कसा आला माहीत नाही. ते ह्या स्टेप आम्ही चाललो आहे वरती. हालत खराब झाले, गोप्रोची चार्जिंग पण लो आहे आणि माझी पण. ते एवढा वर चढायचा अजून, तेवढं अजून थोडा वरती आपण दाखवतो तुम्हाला. ह्या स्टेपने आपण आलो वरती, अजून थोडा वर आहे स्टेप्स. हां इकडं टर्निंग आहे, हे बघा खाली कोपऱ्याला बसलो आहे का. समोरचा व्ह्यू बघा, खतरनाक थ्रिलर व्ह्यू आहे एकदम. तर याल तर संभवण्या सर्वांनी. तर चला बाय बाय. जर कंटिन्यू झाली तर पुढे ती कंटिन्यू करून हा शॉर्ट्स मी नंतरला घेईन. तर पण हा कुत्रा बघा कसा येतो आहे. माझ्या मागं नको येऊ बाबा, मी आधीच घाबरतो कुत्र्यांना, आणि एवढा उंचावरती तर नकोच येऊ. तर हा जी चार्जिंग आहे तोपर्यंत चढतो वरती मी दाखवतो तुम्हाला.
वर चढतानाचा अनुभव. तर मित्रांनो, हे आहे आपले शूरवीर मराठे जिकडे चढायचे, ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे. ते बघा, हे अशी चढाई आहे. काही हे असं दिसतं काही इकडनं. हा बाबा, हा राम 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 वाला सीन आहे. मस्ती नाही करत आम्ही, पण आता एवढा वर चढायचा तर हौसला ठेवावा लागेल आपल्याला, म्हणून मी थोडं असं चालू ठेवलं आहे. आणि पण याल ना भाई, खात पी त्यावरती की वरती आलं एकदा भूक लागली ना काय भेटणार नाही, अशी हालत होते. हो देवा, मस्त वाटते. पण चला मित्रांनो, बाय बाय. आता आपल्या मोबाईलची चार्जिंग म्हणजे आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग पूर्ण संपलेली आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे बघा, हे आता वरती आहे ना 2 मिनटाचंच आहे चढाई. जे आपल्या महाराजांचा हे आहे पुतळा आहे, तिथपर्यंत चढाई आहे. तर मी चढलो मोस्टली. तर पुढे दाखवून की नाही माहीत नाही, की माझ्या मोबाईलची क्लॅरिटी एवढी नाही आहे, कॅमेऱ्याचीच आहे आपल्या गोप्रोची. तर तुम्ही ना चॅनलसोबत बनवून राहा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. पुढचे पण आपले व्हिडिओ आपले हे फोर्टचे येतीलच, किंवा मच्छी मार्केट वगैरे फिश मार्केट मी फिरत असतो सर्वीकडे, ते पण व्हिडिओ येतील चॅनलवरती, इन्फॉर्मेशन व्हिडिओ. आणि आपले डेली व्लॉग जे माझ्या डेली रुटीनमध्ये काय काय चालतात ते सर्व तुम्हाला चॅनलवरती बघायला भेटेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय बाय.